नवी मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। मी सध्या MIDC मध्ये आहे आणि MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर MIDC मधील सर्व रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। MIDC म्हटल्यावरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेकडो कंपन्या आहेत, हजारो कंपन्या आहेत आणि या ठिकाणी जे चाकरमानी आहेत, कामगार आहेत ते मोठ्या प्रमाणावरती येत असतात। तर रिक्षामधून, बाईकमधून या ठिकाणी कामगार काम करण्यासाठी येत असतात। मात्र गुडघाभर पाणी आहे या रस्त्यांवरती आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा त्रास आहे तो चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे। मोठ्या गाड्या तर निघत आहेत, मात्र ज्या बाईक आहेत, स्कूटी आहेत, या सारख्या ज्या छोट्या गाड्या आहेत त्या मात्र मोठ्या प्रमाणावरती बंद पडत आहेत। या वाहनांना धक्का मारून आपल्या कामाच्या स्थळी चाकरमानी जे आहेत ते घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती स्कूटी जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सर्व नाले MIDC मध्ये भरलेले आहेत, त्यामुळे MIDC प्रशासनाने नाले सफाई केली की नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। जर पाहायला गेलं तर मागील काही वेळांपासून 24 तासांमध्ये तब्बल 120 ते 125 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती नवी मुंबई परिसरामध्ये सरासरी झालेली आहे। आणि त्याचबरोबर 3 वाजता जर पाहायला गेलं तर भरतीची वेळ आहे। 4.27 मीटर पर्यंतच्या उंच लाटा या समुद्रावरती धडकणार आहेत आणि त्याचबरोबर शहरात पडलेला हा मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण शहर जलमय झालेला आहे। हा MIDC परिसर आहे पूर्णतः जलमय झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती देखील MIDC परिसरामध्ये झालेली पाहायला मिळत आहेत। अनेक वाहनं या पाण्यातून जायचं की नाही या विचारांमध्ये गाडी स्लो करतायत। त्याचबरोबर जे वाहनं जात आहेत ती वाहनं अनेक बंद देखील पडत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळत आहे। ग्रुपने ज्या महिला आहेत त्या महिला गुडघाभर पाण्यातून आपल्या घराकडे आता निघालेल्या देखील पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहे ते त्या पावसामुळे त्रासलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणूनच प्रशासनाने MIDC प्रशासनाने काय खबरदारी बाळगली, पाणी साचू नये म्हणून याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय, समुद्राला भरती आलेली आहे आणि शहर जलमय स्थितीत आलेलं पाहायला मिळतंय। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।